नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 10th स्टँडर्डमधील पॉलिटिकल सायन्स या लेसनमधील किंवा या भागामधील लेसन नंबर फर्स्ट जो आहे वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन्स या लेसनचे क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया क्वेश्चन आन्सर. तर फर्स्ट नंबरचा जो क्वेश्चन आहे तो बघणार आहोत. तर या ठिकाणी फर्स्ट नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. कंप्लीट द सेंटेन्स बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन. फर्स्ट क्वेश्चन इज द महाराष्ट्र डॅश सीट्स आर रिझर्व फॉर वुमेन इन लोकल सेल्फ गव्हर्निंग इन्स्टिट्यूशन्स. तर या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स म्हणजेच 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर त्यापैकी डी नंबरचं जे ऑप्शन आहे ते आपलं करेक्ट आहे आणि ते डॉटेड लाईनमध्ये राईट करायचं आहे. तर बघा, इन महाराष्ट्र 50% सीट्स आर रिझर्व फॉर वुमेन्स इन लोकल सेल्फ गव्हर्निंग इन्स्टिट्यूशन्स. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग लॉज क्रिएटेड फेवरेबल इन्व्हायरमेंट फॉर वुमेन टू सिक्युअर फ्रीडम अँड सेल्फ डेव्हलपमेंट. तर या ठिकाणी जी फिल इन द ब्लँक्स आहे ती डी नंबरची ती तुम्हाला राईट करायची आहे. तर ती आहे डावरी प्रोहिबिशन ॲक्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, डावरी प्रोहिबिशन ॲक्ट, हुंडा प्रतिबंधक कायदा त्याला मराठीमध्ये म्हणतात. त्यानंतर थर्ड नंबरची फिल इन द ब्लँक्स बघूया. द इसेन्स ऑफ द डेमोक्रेसी इज डॅश डॅश. तर डी नंबरचे जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे आणि ते फिल इन द ब्लँक्समध्ये तुम्हाला राईट करायचं आहे. तर जी फिल इन द ब्लँक्स आहे ती आहे डिसेंट्रलायझेशन्स ऑफ पॉवर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द इंडियन गव्हर्नमेंट हॅज बीन वर्किंग फ्रॉम 26 जानेवारी 1950 इन अकॉर्डन्स विथ प्रिन्सिपल द डॅश डॅश. तर या ठिकाणी तुम्हाला जी फिल इन द ब्लँक्स राईट करायची आहे ती आहे कॉन्स्टिट्यूशन्स. द नेक्स्ट क्वेश्चन आहे 5th नंबरचा. तर बघा या ठिकाणी 5th नंबरचा क्वेश्चन बघूया. तर क्वेश्चन आहे 5th नंबरचा 73rd अँड 74th अमेंडमेंट्स वेअर इम्पॉर्टंट स्टेप्स टुवर्ड्स डॅश डॅश. तर या ठिकाणी जी फिल इन द ब्लँक्स आहे डिसेंट्रलायझेशन ऑफ डेमोक्रेसी तुम्हाला ती राईट करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे 6th नंबर डॅश डॅश कॅन मेक अमेंडमेंट्स टू कॉन्स्टिट्यूशन. तर या ठिकाणी पार्लमेंट. अँड द नेक्स्ट क्वेश्चन आहे 7th नंबर डॅश डॅश गॉट रिकग्नायझेशन बिकॉज ऑफ 73rd अँड 74th अमेंडमेंट्स टू द कॉन्स्टिट्यूशन. तर या ठिकाणी लोकल सेल्फ गव्हर्निंग इन्स्टिट्यूशन्स. द नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 नंबर. तर डॅश डॅश हॅज मेड द गव्हर्नमेंट मोर ट्रान्सपरंट. तर या ठिकाणी जी फिल इन द ब्लँक्स आहे राईट टू इन्फॉर्मेशन. द नेक्स्ट क्वेश्चन आहे 9th नंबरचा डॅश डॅश आर टू फीचर ऑफ गुड गव्हर्नर्स. तर या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स तुम्हाला राईट करायचे आहे ट्रान्सपरंट अँड रिस्पॉन्सिबल. ट्रान्सपरंट अँड रिस्पॉन्सिबल ह्या दोन फिल इन द ब्लँक्स या ठिकाणी तुम्हाला राईट करायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. तर या ठिकाणी तुम्हाला जे स्टेटमेंट आहे ते ट्रू की फॉल्स आहे ते तुम्हाला राईट करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे इंडियन डेमोक्रॉसी इज कन्सिडर्ड द लार्जेस्ट डेमोक्रॉसी इन द वर्ल्ड. तर हे जे स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे म्हणजेच ट्रू. तर या ठिकाणी तुम्हाला स्टेटमेंट राईट करून दिलेलं आहे. ॲज इट इज तुम्ही ते राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे 2nd नंबरचा. तर बघा या ठिकाणी सेकंड स्टेटमेंट दिलेलं आहे सिक्युरेसी इन द वर्किंग ऑफ द गव्हर्नमेंट अँड इन्क्रीज ड्यू टू राईट टू इन्फॉर्मेशन्स. तर हे जे स्टेटमेंट आहे ते फॉल्स आहे आणि तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे द कॉन्स्टिट्यूशन इज सीन अ लिव्हिंग डॉक्युमेंट. तर हे जे स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे आणि ते का बरं ट्रू आहे तर त्याचं एक्सप्लेन या ठिकाणी दिलेलं आहे. पार्लमेंट हॅज टू द पॉवर टू मेक चेंजेस इन द कॉन्स्टिट्यूशन अकॉर्डिंग टू द changing
circumstance and the conditions. However, should be done without tampering or changing the basic structures of the constitutions. The next question आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन द फॉलोइंग कॉन्सेप्ट. तर या ठिकाणी जी कॉन्सेप्ट दिलेली आहे ती तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट कॉन्सेप्ट दिलेले आहे राईट्स बेस्ड अप्रोच. तर या ठिकाणी ही जी कॉन्सेप्ट आहे ती या ठिकाणी राईट करून दिलेली आहे, ती बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे राईट टू इन्फॉर्मेशन्स. तर हा जो ॲक्ट आहे 2005 मध्ये आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, राईट टू इन्फॉर्मेशन्स म्हणजेच RTI काय आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. माहितीचा अधिकार, RTI म्हणजेच माहितीचा अधिकार. आणि हा जो ॲक्ट आहे तो 2005 मध्ये लागू करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हुम काय दिलेलं आहे बघा, रिप्रेझेंटेशन इन लोकसभा. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा या ठिकाणी राईट करून दिला आहे. तर 4th नंबरचा क्वेश्चन आहे प्रोव्हिजन्स रिगार्डिंग मायनॉरिटीज. तर विद्यार्थी मित्रांनो, मायनॉरिटीज म्हणजेच अल्पसंख्याक आणि प्रोव्हिजन्स म्हणजेच तरतुदी. तर या ठिकाणी अल्पसंख्याक जे पीपल्स असतात, सिटिझन असतात किंवा लोक असतात, त्यांच्या संदर्भामधल्या ज्या तरतुदी आहेत त्या या ठिकाणी राईट करून दिलेल्या आहेत. तर त्या तुम्ही राईट करून घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 4th नंबर, कंप्लीट द कॉन्सेप्ट मॅप. तर या ठिकाणी कॉन्सेप्ट मॅप दिलेला आहे आणि तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. तर फर्स्ट या ठिकाणी दिलेलं आहे लॉज रिलेटेड टू द प्रोटेक्शन्स ऑफ फ्रीडम ऑफ वुमेन अँड सिक्युरिंग दिअर डेव्हलपमेंट. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे आणि त्याचा जो मॅप आहे तो कंप्लीट करून दिलेला आहे, तो सुद्धा तुम्ही राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2nd नंबर मॅप. तर या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक ऑफ द गुड गव्हर्नर्स. तर गुड गव्हर्नरचे वैशिष्ट्य या ठिकाणी दिलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे तो बघूया. तर या ठिकाणी 5th नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन ब्रीफ. तर ब्रीफ क्वेश्चन या ठिकाणी राईट करायचा आहे. तर फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ रिड्युसिंग द वोटिंग एज लिमिट फ्रॉम 21 इयर्स टू 18 इयर्स. तर या ठिकाणी हा क्वेश्चन दिलेला आहे आणि त्याचं आन्सर या ठिकाणी राईट करून दिलेलं. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲज इट इज बघून घेऊ शकता. अर्लियर द इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स हॅड फिक्स द वोटिंग एज ऑफ 21 इयर्स. तर सुरुवातीला जे वोटर्स होते त्यांचं जे इयर्स होतं ते फक्त 21 वर्षाचे झाले की त्यांना वोट करता येत होतं, परंतु द वोटिंग एज वॉज लोअर टू 18 इयर्स. आणि ते नंतर काय करण्यात आलं, ते एज लिमिट जी होती ती कमी करण्यात आली आणि 18 वर्ष पूर्ण होतील त्या नागरिकाला वोट करण्याचा अधिकार प्राप्त झाला, म्हणजे राईट मिळाला. द यंग वोटर्स सिक्युअर्ड द राईट्स टू वोट अँड द increase numbers of voters was paralleled. The next point आहे they got the right to decide the how their representatives should be. The next question आहे what is meant by the establishment of सोशल जस्टिस. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा राईट करून दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲज इट इज राईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विच डिसिजन ऑफ कोर्ट हॅज रिझल्ट टू प्रोटेक्शन्स ऑफ हॉनर अँड प्रिस्टेज ऑफ वुमेन. तर जो क्वेश्चन आहे तो सुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. तर तो सुद्धा तुम्ही ॲज इट इज बघून राईट करून घेऊ शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे व्हॉट विआर द measure taken to increase the number of women in politics. तर या ठिकाणी तुम्हाला आन्सर दिलेला आहे द 73rd and 74th Constitution's amendment provide reservations of 33% seats for women in local self-governing institutions. The next, this reservation has been increased to 50% in Maharashtra and many other states.
1/3 seats and the office post of sarpanch, mayor, etc. are reserved for women. The next question आहे, the judiciary in India has played an important role to strengthening democracy. Explain. तर हा जो क्वेश्चन आहे आणि त्याचं जे आन्सर आहे ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 6 नंबरचा. व्हॉट आर द प्रोव्हिजन मेड इन डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल रिगार्डिंग डिसेंट्रलायझेशन्स. तर हा जो क्वेश्चन आहे आणि त्याचा आन्सर या ठिकाणी दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲज इट इज तुम्ही हा जो क्वेश्चन आहे आणि त्याचा आन्सर आहे ते सुद्धा राईट करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10th स्टँडर्डमधील पॉलिटिकल सायन्स त्यामधील फर्स्ट नंबरचं लेसन वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन या लेसनचे जे क्वेश्चन आन्सर होते ते आज आपण कव्हर केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.